जनतापासून मुक्त होतील मुलं सशक्त. राष्ट्रीय जंतनाशक दिन. आपणास माहितीये का, मुलांमध्ये जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण आणि रक्तक्षय होऊन त्यांना सतत थकवा जाणवतो. त्यांची शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णतः होत नाही. जंत संसर्ग नियंत्रित करणं खूप सोपं आहे. 1 ते 19 वयोवर्ष गटातील सर्व लहान मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावरती चावून खाण्याच्या जंतनाशक गोळ्या निःशुल्क दिल्या जातील. नोंदणी न झालेले शाळाबाह्य मुला-मुलींना अंगणवाडी स्तरावरती जंतनाशक गोळ्या दिल्या जातील. अधिक माहितीसाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यांच्याशी संपर्क साधा. चला तर आपल्या लहान मुलांना जंतापासून मुक्त करूया. नमस्कार, या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. अनिकेत कोथळे खून प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ S.S. सापटणेकर यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम अनुपस्थित असल्यानं जिल्हा सरकारी वकील उल्हास चिपरे, CIDचे पोलीस उपाधीक्षक मंदार कुलकर्णी यांनी न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणी आता 12 मार्चपासून सुनावणी होणार आहे. दरम्यान बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत दिनांक 5 फेब्रुवारीला सुनावणी झाली होती. यावेळी कामटेसह 7 संशयितांविरोधात 10 आरोप प्रस्तावित केले होते. विश्वविक्रमानंतर 9 वर्षाच्या सईला लोकांनी केलेल्या मदतीची 5,000ची रक्कम सईने स्वच्छ सांगली अभियानासाठी देऊ केली आहे. महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि अतिरिक्त आयुक्त मौसमी बर्डे यांच्याकडे सईने वडील शैलेश पेटकर आणि आई प्रतिभा पेटकर यांच्या मदतीची रक्कम सुपूर्द केली. महापालिकेच्या स्वच्छता अभियानात सई उतरणार आणि जनजागृती करणार असल्याचे माननीय आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी यावेळी सांगितले आहे. लावणी स्केटिंगचा विश्वविक्रम करणाऱ्या सांगलीची सुकन्या चिमुकल्या सई शैलेश पेटकर हिची सामाजिक बांधिलकी आज पाहायला मिळाली. गुरुवार दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 12 वाजता धनंजय गार्डन कर्नाळा रोड येथे सांगली येथे भाजपा संघटन संवाद कार्यक्रम होणार असून यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार माननीय रावसाहेब दानवे पाटील, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री माननीय सुभाषबाबू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार संजय काका पाटील, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे, महिला उपाध्यक्ष नीताताई केळकर, महापौर संगीताताई खोत, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, लोकसभा संयोजक शेखर इनामदार, प्रदेश पदाधिकारी व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. नागपूरमध्ये रवी भवन इथे भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की RSS कडून आगामी पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी यांचं नाव समोर येण्याची चर्चा आहे. तर शरद पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते आहेत व अशोक चव्हाण हे राज्यात काँग्रेसचं नेतृत्व करतात. त्यामुळे या बड्या नेत्यांनी नागपुरातील उमेदवार नाही करावा किंवा या बड्या नेत्यांची नागपूरमधील उमेदवार जाहीर करावा किंवा संघाचे विरोधक म्हणून नागपुरातून लोकसभा लढवावी असं आव्हान यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केलं. कागल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवरती दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बेळगाव येथील 3 दरोडेखोरांसह 4 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं रविवारी शिताफीनं पकडलं. त्यांना न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचा आणखी एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झालाय. त्याचा शोध सुरू आहे. या टोळीकडे कळी येथील बँकेवरील दरोडा आणि कणेरीवाडी येथील वृद्धेचा खून करून लूटमार या 2 गुन्ह्यांबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. संशयित जिफान शाबुद्दीन अन्निवले वय वर्ष 23, रफीब खतलसाब पठाण वय वर्ष 23 राहणार उज्ज्वल नगर बेळगाव, मंजुनाथ बसवराज पाटील वय वर्ष 25 वीरभद्रनगर फर्स्ट मेल बेळगाव, यासीन उस्मान धारवाडकर 23 राहणार शिंदेवाडी कॉलनी उजगाव तालुका करवीर अशी त्यांची नावं आहेत. त्यांचा आणखी एक साथीदार पळून गेल्याचं समजत आहे. त्यांच्याकडून कार, ऑक्सिजन सिलेंडरची टाकी, घरातील वापरातील गॅस टाकी, गॅस गन, 2 लोखंडी कटावण्या, 2 पक्कड, 2 कटर, लायटर, हेल्मेट, बॅटरी, माकड टोपी, हातमोजे, जर्किन, कॅन, पाईप, नंबर प्लेट्स, कागदपत्रांचे झेरॉक्स, 3 मोबाईल,
असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोरील विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांवरती पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे आज विधानसभेत संतप्त पडसाद उमटले. पोलिसांच्या नाहक मारहाणीसंदर्भात विरोधकांनी संताप व्यक्त केल्यामुळे अखेर पुण्याचे पालकमंत्री व संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या प्रकरणी 7 दिवसात चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात येईल असं आश्वासन विधानसभेत दिलं. मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषा तज्ज्ञ नेमण्यासंदर्भातील निवेदन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केल्यानंतर पुण्यात झालेल्या लाठीमारावरती विधानसभेत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आमदार बच्चू कडू यांनी सरकारवरती हल्लाबोल केला होता. ज्या कर्णबधिरांना बोलता येत नाही, त्यांची भाषा तुम्हाला समजत नाही ना त्यांची भाषा तुम्हाला समजत, मग कर्णबधिरांसाठी असा काय मोठा अपराध केला म्हणून त्यांच्यावरती लाठीचार्ज केला असा सवाल करत सरकारला लाज वाटत नाही का, असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात लोकसभेची निवडणूक घेणं शक्य असून तशी तयारी आयोगानं केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा 100% वापर होईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शासनाने फळे भाजीपाला नियमनमुक्त केलं असून थेट अनुज्ञप्ती झाल्यामुळं त्यावर कोणाचंही नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होणार असल्याचं या विरोधात बाजार समिती कर्मचाऱ्यांनी आता दंड ठोपटलेत. सरकारच्या निर्णयाविरोधात गुरुवारी तारीख 28 रोजी मुंबई इथे बेमुदत धरणं आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनात राज्यातील 6,500 कर्मचारी सहभागी होणार आहेत. बाजार समित्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की शासनानं शेतकऱ्यांचा माल विक्रीबाबत चुकीचे नियम लावल्यामुळं याचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांचं हित लक्षात न घेता चुकीचा निर्णय घेऊन बाजार समित्यांच्या कामकाजात एक प्रकारे ढवळाढवळ करण्यात आली आहे. नियोजनाचा अभाव असल्यानं टेमलाई टेकडी परिसरात सैन्य भरतीच्या प्रवेशासाठी मोठ्या संख्येनं आलेल्या उमेदवारांची परवड झाली आहे. या भागात खाण्यापिण्याची सोयच नसल्यानं जेवण मिळवण्यासाठी तरुणांना बरीच पायपीट करावी लागली. पण एवढं केल्यानंतर त्यांना भरती प्रवेशासाठी मनाई करण्यात आल्यानं संतप्त तरुणांनी धरणं आंदोलन पुकारलं. अखेर भरती 3 दिवस चालणार असल्याचं त्यांना अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. सैन्य भरती होण्यासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोंदिया, यवतमाळ, नांदेड आदी ठिकाणाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 10,000हून अधिक तरुण आले आहेत. 109 मराठा बटालियन, इन्फंट्री बटालियन, प्रादेशिक सेनेच्या येथील टेमलाई टेकडी परिसरात रविवारी रात्रीपासून ते दाखल झालेत. मिळेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला रात्र काढून भरतीला सामोरं जाणाऱ्या या भावी जवानांना नियोजनाचा फटका सोसावा लागतोय. एवढं दुरून येऊन सुद्धा भरतीसाठी आत न घेतल्यानं चक्क उर्वरित हजारो तरुणांना बटालियन समोर धरणं धरावं लागलं. केंद्र सरकारनं अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000 अर्थसहाय्य देण्याचं जाहीर केलंय. 3 टप्प्यात हे अर्थसहाय्य मिळणार आहे. पण शासनाला निदर्शनाला आलेल्या माहितीनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी हे गावातील विविध विकास सेवा सोसायट्यांमधून पीक कर्ज, मध्यम पीक कर्ज, मुदत कर्ज घेतात व त्यांची थकबाकी भरून काढण्यासाठी जिल्हा बँक, सेवा सोसायटी या संबंधित शेतकऱ्यांच्या नावावरती रक्कम जमा करून कर्जाची परतफेड करून घेण्याची शक्यता असल्याचं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम जिल्हा बँक किंवा विकास सेवा संस्थांनी कर्जांकडे जमा करून घेण्यास शासनानं नकार दिलाय व याचे आदेशही काढण्यात आलेत. याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपतंय. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.